महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सत्ता स्थापनेमध्ये अपक्षांना प्रचंड महत्व येणार आहे, प्रचंड घोडा बाजार होणार आहे. मग त्यांचा कल कुणाला असेल? आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना असेल का आत्ताच्या विरोधकांना असेल? निवडून आल्यानंतर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी म्हणत जर बहुमताचा आकडा पूर्ण करायचा असेल तर त्या अपक्षांना सुद्धा कोणतरी पळवणार असतं. ते तरी कुठे गेलेले असतात, किंवा ज्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी ज्या पक्षाला मिळेल त्यांना त्या अपक्षांच्या दारात जाऊन त्यांना मुजरा करावा लागेल, सॅल्यूट मारावं लागेल, तरच ते त्या सत्ताधाऱ्यांच्या किंवा ज्यांची कुणाची बहुमताकडे वाटचाल आहे त्यांच्या बाजूने जातील. आमदार निवडून येतील, प्रचार होईल, सगळ्यांच्या सभा होतील, पण निवडणूक आयोगाने किंवा केंद्राच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये निवडणुका झाल्यानंतर जी पाचर मारली ना ती फार भयानक आहे. म्हणजे 20 तारखेला मतदान करायचं, 23 तारखेला निकाल लागेल आणि 24 तारखेचा दिवस आणि 25 तारखेची संध्याकाळची वेळ ही जर सोडली तर 26 तारखेला जर 2 दिवसामध्ये सरकार स्थापन नाही झालं, या राज्यामध्ये आमदार निवडून येऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. थेट राष्ट्रपती राजवट लागली जाणार आहे. हा का चमत्कार होणार आहे? या मुद्द्यावर चर्चा करायची. मित्रांनो, जय जिजाऊ. मी संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, विषय दमदार आहे, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात जेवढं शक्य आहे तेवढी व्हिडिओ पाठवा. जगभरातून लोक पाहतायत, मला अभिमानच आहे, परंतु आपली लोक जोडली गेली पाहिजेत, म्हणून संपर्कात राहूया. म्हणून आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी जाहीर झाल्या. आज उमेदवारी अर्ज वापस घेण्याचा क्षण संपला. आज 4 नोव्हेंबर संपुष्टात आली. उद्या 5 तारखेपासून, कारण आजच चिन्ह मिळाली, आता प्रत्यक्ष परवानग्या घेऊन प्रचाराला सुरुवात होईल. बंडखोर काही थंड झाले, परंतु कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी विद्यमान पक्षाच्या उमेदवारांनीच मागे घेतल्यामुळे बऱ्यापैकी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी युतीचे 3 पक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 1 नंबर भाजप आहे, 2 नंबर शिंदे गट आहे, 3 नंबरला अजितदादांचा त्या ठिकाणी गट आहे. तर विरोधी पक्षामध्ये 1 नंबरला काँग्रेस आहे, 2 नंबर शिवसेना आहे, 3 नंबरला शरद पवारांचा गट आहे. आता हे 6 पक्ष झाल्यानंतर मग मनसे आहे, संभाजी ब्रिगेड आहे, अजून वेगळे वेगळे 3री आघाडी आहे. कदाचित वंचित बहुजन आघाडी सुद्धा बाळासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती, त्याच्यामुळे ते व्यवस्थित बरे होतील आणि मग वंचितचा सुद्धा पर्याय महाराष्ट्रामध्ये आहेच. ही सगळी माणसं महाराष्ट्राच्या मंत्रालयावर स्वतःच्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु तो यशस्वी होईल का? कार्यकर्ते प्रामाणिकपणे रक्ताचं पाणी करून नेत्यांनी जो आदेश दिलाय तो प्रमाण मानून त्या ठिकाणी काम करतील. अंधभक्त सध्या मेंदू गुलाम ठेवून, गहाण ठेवून फक्त जे दिलंय ते पुढे घेऊन जातील, कारण चिकित्सक वृत्ती कुठल्याही अंधभक्तात अजिबात नाही. कारण अंधभक्त जर शहाणे असते तर महाराष्ट्रासह देशावर वाईट वेळ आणि वाईट परिस्थिती आलेली नसती. आणि त्याच अंधभक्तांचे जे काही वैचारिक शिलेदार आहेत तेच राज्यात आणि केंद्रात इतरत्र पसरलेले असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये काहीही विधानसभेत होऊ शकतं. कदाचित सत्ताधाऱ्यांना शंका असावी की आपल्याला मिळणारं बहुमत कमी असेल किंवा आपल्या पाठीशी महाराष्ट्रातली जनता नाही. महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पूर्ण राजकीय, सामाजिक, वैचारिक, बौद्धिक आणि मतांचा कल सुद्धा पूर्णतः विरोधात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांना अर्थात महायुतीला
पुरेसं किंवा योग्य त्या ठिकाणी यश मिळेल याची शक्यता कमी आहे. मग तसं जर असेल तर घोडे बाजार, 3 पक्ष एकत्र आहेत. समजा निवडणूक निकाल लागल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या निघणाऱ्या मिरवणुका, त्यांचा होणारा जल्लोष, त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांसोबत आणि मग गुलाल उधळणे किंवा जे काही आचारसंहितेचे सुद्धा नियम पाळून त्यांना 23 तारखेचा दिवस मतदारसंघात घालवावं लागेल. तोपर्यंत संध्याकाळपर्यंत बहुमताचं वातावरण कुणाच्या बाजूने आहे हे लक्षात येईल आणि कदाचित सत्ताधाऱ्यांनी जो काही सर्वे केलाय, केंद्राने वेगळा केलाय, राज्यांनी वेगळा केलाय, पक्षीय आणि नेत्यांचा वेगळा आहे, त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात त्यांचे सत्ताधारी पक्षांचे विद्यार्थी अर्थात आमदार हे कमी अधिक प्रमाणात अपयशी पडतील अशी शक्यता नाकारता येत नाही. म्हणून निवडणूक आयोगाने ज्या तारखा जाहीर केल्या त्या अत्यंत संशयास्पद, विचार करायला लावणाऱ्या आणि 3 पक्षाचं मग बहुमत, त्यांच्या वाटाघाटी, मुख्यमंत्री कुणाला, उपमुख्यमंत्री पद कुणाला, मंत्रिमंडळाची शपथ कधी, त्याच्या अगोदर आमदारांना शपथ द्यावी लागेल, हे सगळं 2 दिवसामध्ये शक्य होऊ शकत नाही. ही झाली एक बाजू सगळ्यात महत्वाची. दुसरी बाजू, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे काही विद्यमान आमदार निवडून येतील त्यांच्या कुटुंबासोबत, कार्यकर्त्यांसोबत, मतदारसंघासोबत त्यांना द्यावा लागणारा वेळ. समजा गडचिरोलीचा उमेदवार आहे, समजा हिंगोली नांदेडचा उमेदवार आहे, अजून वेगळ्या भागातले असतील, कोणी कोल्हापूरचा असेल, कोणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, ज्यांच्यापासून मुंबई खूप लांब आहे, त्यांना यायला सुद्धा प्रवासासाठी नाही म्हणलं तरी 7-8 तास लागू शकतात. काही विमानानं येतील किंवा कसे येतील हा जर तरचा प्रश्न आहे. पण सगळ्यात मोठी गडबड 288 पैकी 144 आणि मग त्याच्यावर जे काही बहुमताला किंवा ज्यांचं बहुमत आमदार जास्त असतील, समजा चढावड होईल, बरं कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असं मला तरी वाटत नाही. हा माझा फार मोठा राजकीय अभ्यास जरी नसला तरी काही चांगल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सत्ता स्थापनेमध्ये अपक्षांना प्रचंड महत्व येणार आहे, प्रचंड घोडा बाजार होणार आहे. मग त्यांचा कल कुणाला असेल, आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना असेल का आत्ताच्या विरोधकांना असेल. निवडून आल्यानंतर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी म्हणत जर बहुमताचा आकडा पूर्ण करायचा असेल तर त्या अपक्षांना सुद्धा कोणतरी पळवणार असतं, ते तरी कुठे गेलेले असतात. किंवा ज्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी ज्या पक्षाला मिळेल त्यांना त्या अपक्षांच्या दारात जाऊन त्यांना मुजरा करावा लागेल, सॅल्यूट मारावं लागेल, तरच ते त्या सत्ताधाऱ्यांच्या किंवा ज्यांची कुणाची बहुमताकडे वाटचाल आहे त्यांच्या बाजूने जातील. आता ह्या सगळ्यांना सुद्धा कमीत कमी 3-4 दिवसाचा अवधी लागतो. साधारणतः महाराष्ट्र असो किंवा इतर देशातल्या इतर राज्यांमधली राजकीय परिस्थिती पाहता 8 दिवसामध्ये कुणाचंही त्या अनुषंगाने सेटलमेंट होत नाही. ह्या सगळ्या सेटलमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 3 वेळेस राष्ट्रपती राजवट लागू झालेले आहे. आता 4थी राष्ट्रपती राजवट 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रात लागू शकते का, तर सांगता येत नाही. कारण निवडणूक आयोगाने पाचरच तशी मारलेली आहे. एकतर तुम्ही 23 ला निकाल लागल्यानंतर 24 आणि 25 काय मिटवायचं ते मिटवा. मग 24 चा दिवस आहे, 24 ची रात्र आहे, 25 चा दिवस आहे, 25 ची रात्र सुद्धा ही कमी पडू शकते. अन्यथा जर नाही त्यांनी हे केलं, आपोआप कायदा आहे, नोटिफिकेशन तसं निघालेलं आहे, 26 ला कदाचित रात्रीच म्हणजे संहिता शिथिल होऊन राष्ट्रपती राजवट लागू जर झाली तर 2 महिने महाराष्ट्रामध्ये समजा डिसेंबर आणि जानेवारी सरकार अजिबात केंद्रातलं हा प्रश्न मार्गी काढू शकणार नाही. मला असं वाटतं की परत टांगती तलवार राहील आणि राष्ट्रपती राजवटीमध्ये हे सगळे आमदार असेच भिजत राहतील असं वाटतं. बाकी जे काही होईल
ते महाराष्ट्राला कळेलच. पण माझा असा समज आहे, कृपया जाणकारांनी या गोष्टीवर विचार करावा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे.